नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि माझ्या माता भगिनींनो, आज आपण पाहणार आहे ज्यांच्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड आहे त्यांनी लॉगिन करून कसा ग्रेव्हन्स टाकायचा यावर पूर्ण व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि वेबसाईट ओपन करा ladkibahin.maharashtra.government.in अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार लॉगिन हे असं दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही टॅप करा आणि तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। वरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या, खाली तुमचा पासवर्ड टाका आणि त्याच्या खाली कॅप्चा दिलेला आहे, वर कॅप्चा दिलेला आहे तो तिथे टाकून घ्या आणि लॉगिन या बटनावर क्लिक करा। लॉगिन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला दिलेला होम, स्कीम, ॲप्लिकेशन मेजर, प्रोफाइल, ग्रेव्हन्स, स्कीम इन्फॉर्मेशन, त्याच्या बाजूला ग्रेव्हन्स आहे। ग्रेव्हन्स म्हणजेच तक्रार, आपल्याला तिथं आपली तक्रार टाकायची आहे। त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर इकडे बाजूला तुम्हाला ॲड ग्रेव्हन्स दिसत असेल, तिथे क्लिक करा। अशा प्रकारचा इथे इंटरफेस ओपन झाला आहे। ग्रेव्हन्स टाईप आणि ग्रेव्हन्स कॅटेगरी वरती बघा नोटमध्ये दिलेला आहे, प्लीज चूज द राईट ग्रेव्हन्स टाईप अँड कॅटेगरी और युअर ग्रेव्हन्स विल बी रिजेक्टेड। म्हणजेच मित्रांनो, जर आपण इथे चुकीचं तक्रार केली तर आपला ग्रेव्हन्स जे आपली जी तक्रार आहे इथे रिजेक्ट होऊन जाणार। खाली बघा दोन प्रकार आहे आपले, एक ग्रेव्हन्स टाईप आणि ग्रेव्हन्स कॅटेगरी। ग्रेव्हन्स टाईपमध्ये आपल्याला माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट या कॅटेगरीमध्ये तिथे 4 ते 5 ऑप्शन दिलेले आहे। पहिला ऑप्शन आहे डिसकंटिन्यू स्कीम, दुसरा ऑप्शन आहे अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, तिसरा आहे सरेंडर फ्रॉम बेनिफिट, चौथा आहे रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन। यामध्ये पाचवा आहे ऑदर, आपल्याला ऑदर सिलेक्ट करायचा आहे। हे बघा मित्रांनो, इथे आधार नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर तुमचा ऑटोमॅटिक आला, कारण तुम्ही स्वतःची ॲप्लिकेशन फिल करत आहे। प्लीज डिस्क्राईबमध्ये लिहा, पात्र असून सुद्धा जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नाही। खाली बघा तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट दिसत असेल, तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तुम्ही तिथे तुमची टीसी, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता। 1 बाय 1 तिथे तुम्हाला ते अपलोड करायचे आहे। ते खाली बघा तुम्हाला इथे अपलोड बटनावर क्लिक केलं की ते अपलोड होऊन जाईल आणि इथे खाली तुम्हाला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। खाली सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला असा पॉपअप मेसेज येईल, आर यू सर्टन यू वॉन्ट टू सबमिट। सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं कंप्लीट नंबर दिसून जाईल, म्हणजेच ग्रेव्हन्स नंबर। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहता येईल। ज्या लाडक्या बहिणींकडे लॉगिन आयडी पासवर्ड नाही त्यांनी तक्रार कशी करायची यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा नेक्स्ट व्हिडिओ। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।